शिट्ट्या वाजवायच्या नाही, माणूस गेलाय आपला, याला म्हणतात खरा जन आक्रोश मोर्चा. नाही तर हे शिट्ट्या टाळ्या आणि हे अगं बया बया गदा 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 होत होते. सरे सांगणार तुम्हाला सांगतं कचा तुम्ही घोडे लावले त्यांच्या आईला. बर होय रे, तुझी आई कुठं ठेवली झोपून तू? कुठं? दुसऱ्यांच्या आईला. आणि आपली आई, अरे तिथनच सगळ्यांचा जन्म झालाय रे. त्याच योगीतनं तू मी सगळे तिथनच आलोय बरं का. लाज वाटायला पाहिजे. तर याला मराठ्यांचा नेता केला. सुप्रियाबाई, तुमच्या कोणत्या शेतात मध्ये तुम्ही 6 कोटीची वांगे पिकवता हो? आमच्या मी तर लय वेळा बोलले सुप्रियाबाईंना की जरा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्या की हो तुम्ही प्रशिक्षण. सुप्रियाबाई तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्या ना प्रशिक्षण की तुम्ही 3 एकरामध्ये का 6 एकरामध्ये म्हणे कितीतरी कोटीचे वांगे पिकवता. आमच्या शेतकऱ्यांना ते वांगे पिकवता येत नाही. कोणतं वांग आहे होते असं? सुप्रियाबाई, त्या वांग्याचं नाव पण सांगा. त्या वांग्याचं बी कुठून आणलंय सुप्रियाबाई तुम्ही? नाही का? अरे सगळे रंगलेत, कुठलाच नेता नाही. एकट्या धनंजय मुंडेला नका बोलू मग. रंगलेले तुम्ही सगळेच आहेत, पचापच भिजलेले सगळेच आहे. बाई म्हणजे भोगवस्तू तुमच्या नजरेमध्ये. तुम्ही नका जास्त शहाणपणा मुंडे सोबत लग्न केलेलं आहे धनंजय मुंडेनी, तर आम्हाला द्या ना, म्हणजे आम्ही मांडू ते बरं का. करुणा मुंडे पण आतापर्यंत सिद्ध करू शकली नाही की तिने लग्न केलेलं आहे धनंजय मुंडे सोबत. नाहीच. जर ती त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करती, त्यांच्यासोबत झोपण्याचे फोटो व्हायरल करती, त्यांच्यासोबतचे नाचण्याचे फोटो व्हायरल करती, त्यांच्यासोबतचे सगळे काही एन्जॉय केलेले बाहेरच्या देशात गेलेले फोटो व्हायरल करती, तर तिच्याकडे लग्नाचे फोटो का बरं नाहीत? संतोष देशमुख यांच्या हत्येचा. आणि तुम्ही तिथं म्हणजे तुम्ही सभेमध्ये तर आशा पिकवतात, शिट्ट्या टाळ्या वाजल्याच पाहिजेत. परंतु तुम्ही ज्या वेळेला मीडिया काय ते मुंबईत एवढं मोठं तुमचं चॅनल आणि तुम्ही अशा थिल्लर माणसांच्या लागले. अरे वा, ते बीजेपी मध्ये आल्यानंतर त्याने गुन्हे केले नाही, ते तुमच्या सोबत होते ना, तेव्हा त्यांनी रंगरलिया बनवल्या, तेव्हा त्यांनी सगळं काही रंगवून ठेवलं. तेव्हा कुठे गेला होता शरद पवार? दिसलं नाही का त्याला? आता त्याची लोक करतायत मोर्चे. आता बजरंग बाप्पा, वा 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 वा. आता जितेंद्र आव्हाड झोपले होते होय. आणि हे सुप्रिया सुळे लागली मोठी नाक लावून बोलायला. नाकानं कांदे सोलणारी नाही, नाकानं वांगे सोलणारी म्हणलं पाहिजे तिला, होय ग. आणि काढती याच्याकडे एवढी संपत्ती, त्याच्याकडे तेवढी हाड. हाड तुम्ही काय केलेले? कोणतं तोंड घेऊन पुढे येता आणि मीडिया बिनलाजी. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चा होता संतोष देशमुख यांच्या समर्थनात. आणि तो मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी किंवा मराठा क्रांती मोर्चाला ज्या लोकांनी अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी 7-8 वर्षापासून सुरुवात झालेली किंवा त्याच्या अगोदर पण, आणि जेव्हापासून त्या लोकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, तर अशा लोकांनी आज तो जन आक्रोश मोर्चा काढलेला होता. त्या मोर्चामध्ये हाती लागलेली बातमी अशी की त्या मोर्चामध्ये धस आणि जरांगे यांना सहभाग नव्हता. कारण त्या लोकांनी अगोदरच सांगितलं होतं, तिथलं नियोजन ज्यांनी केलेलं होतं, त्या मोर्चाचं आयोजन ज्यांनी केलं होतं, त्यांनी अगोदरच सांगून दिलं होतं की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीयवाद व्हायला नको, आम्हाला जातीवाद नको. ज्यांना कुणाला जातीवाद करायचा असेल त्या लोकांनी इथे नाही आलं तरी चालेल. आणि मग जातीयवादी किडे धस आणि जरांगे हे कसे बरं जातील? कारण यांना जातीयवाद करायला, यांना राजकारण करायला फार आवडतं ना. यांना जातीयवादाशिवाय हे बोलूच शकत नाही. जातीयवाद म्हणजे आजच्या त्या जन आक्रोश मोर्चामध्ये हे दोघंही सहभागी झाले नव्हते, धस आणि जरांगे. त्याचं नाव बदलायचं नाही. माझी विनंती आहे, ही लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा. ही लाईव्ह का बरं शेअर करा? तर त्याचं कारण असं, या लाईव्ह मध्ये खरी जी कंडिशन आहे ना या दोघांची, की हे मोर्चामध्ये का बरं सहभागी होत आहेत, ते मला आज मांडायचं आहे. आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत जायला हवं.
ते सर्वसामान्य लोकांच्या घराघरापर्यंत जायला हवं की हे दोघं जण कसे मेलेल्या माणसाच्या टाळूवर चलोनी खात होते. मी पहिल्या दिवसापासून सांगत होते की या दोघांचाही हेतू हा शुद्ध नाही किंवा त्या कुटुंबाला न्याय मिळावा हा नाही. तर एक जण काय करतोय, त्याला मंत्रिपद हवंय. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी त्याला मदत केलेली नाही. आता या दोघांनी जर मदत केलेली नाही तर साहजिकच आहे की वाल्मिक कराडने पण मदत केलेली नसणार आहे आणि वाल्मिक कराडचे जे साथीदार असतील किंवा जे काय त्यांचे कार्यकर्ते असतील यांनी पण मदत केलेली नाही. याचा राग आणि याचा द्वेष डोक्यामध्ये ठेवून दस हा सगळ्यांना म्हणजे धनंजय मुंडे त्याचे कार्यकर्ते किंवा त्याचे सहकारी असेल त्यांना अडकवायला बघतो किंवा त्याचबरोबर धनंजय मुंडेने राजीनामा दिला तर कदाचित तुम्हाला मंत्रिपद मिळेल, मला पालकमंत्रीपद मिळेल. कारण मंत्रिपद मिळालं नाही तर पालकमंत्रीपद मिळणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. मग त्यामुळं मंत्रिपद मिळालं तरच पालकमंत्रीपद मिळेल ना. म्हणून मंत्रिपदाचा सारखा सारखा राजीनामा द्या म्हणजे तिथं गुन्हेगार आहे नाही आहे, त्यांचा सहभाग आहे नाही आहे हे काहीच नाही. परंतु तुम्ही राजीनामा द्या. काय किती नीचपणा असावा हा. आणि आजच्या मोर्चामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की हे दोघही माणसं फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी, त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी हे मोर्चामध्ये सहभागी होत आहे. यांना त्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी काही घेणं देणं नाही. कारण आज ज्या वेळेला त्या जालन्यामध्ये तिथल्या आयोजनकर्त्यांनी ज्या वेळेला असा संदेश दिला की या मोर्चामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं त्यांनी राजकीय भाष्य अजिबात करायचं नाही, राजकीय भाष्य टाळायचं, व्यक्तिगत भाष्य टाळायचं, पुन्हा जातीवाचक भाष्य टाळायचं. या स्टेजवर फक्त हा दुखवट्याचा मोर्चा आहे, हा सांत्वनपर मोर्चा आहे. इथे कुणाला तरी न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि यासाठी काय झालेलं माहिती का, त्यानंतर काय झालं, ही दोघंही म्हणजे एक तर गेला, जरानंद गेला, जकाजा गेला. त्याला असं वाटलं असं तिथं गेल्यानंतर का हा त्यात काय मला काय बोलू देणार नाही, अय मी कोण, मी चिल्लम फुक्या भाई, बरं का. तोंडात तो बोकणा तंबाखूचा असतोच, बघताय तुम्ही. आणि हा मराठ्यांचा नेता, त्याचे ते केस असतातच असे झिपरे. आणि हा मराठ्यांचा, आमचा नाही, हा मुघली मराठ्यांचा नेता, आमचा नाही. आमचे एकच होऊन गेले शिवछत्रपती, आमचा नाही. हा मुघली मराठ्यांचा नेता, आमचा नाही रे बाबांनो. हा जाळपोळ दंगल घडवणाऱ्यांचा नेता, हा गरिबांची लेकरं त्यांच्यावर केस कशा होतील, त्यांच्यावर केसेस कशा पडतील, ते अडकतील कसे, हा त्यांचा नेता. हा आमचा नाही, गोरगरिबांचा नेता हा नाही, अजिबातच नाही. आम्ही त्याला मान्यच करणार नाही, बिलकुल नाही. आणि आज त्याने ते साध्य करून दाखवलं, सिद्ध झालं. हा स्टेजवर गेला नाही, याला 4 वेळा बोलवत होते परंतु हा गेला नाही. बरं का याला काय सांगितलं होतं अगोदर, तू ज्याला सहभागी व्हायचं त्यांनी व्हा, परंतु राजकीय भाष्य टाळायचं. इथे कुठल्याही संविधानिक पदावर असलेल्या नेत्यांना खालच्या भाषेत, अर्वाच्य भाषेत बोलायचं नाही. इथे जातीयवाचक बोलायचं नाही. 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं भाष्य कुणीही करायचं नाही. आणि असं भाष्य या दोघांचा हेतूच तर तो आहे, जातीयवाचक बोलायचं, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, फक्त धनंजय मुंडेच्या नावाने जप करायचा. मग तो जर करायचाच नसेल तर आम्ही कशाला येऊ तिथं. सांगा ना, जरा तिथे आम्हाला राजकीय भाष्यच करायचं नाही तर आम्ही कशाला येऊ. आणि मग हा बाबा गेला, हा पाठीमागच बसला पब्लिक मध्ये, हा काय स्टेजवर गेलाच नाही. आणि धस तर आलाच नाही, धसला तर अशी धास्ती भरली हा की मग ते गोली मारो भेजे में. आणि मग मी कोण, ते कोणता तो पिक्चर आहे गजनी, त्याच्यातला मी कोण म्हणे, शिखावते म्हणे, काय तरी नाव सांगितलं त्याने त्याचं, म्हणे माझा तो गजनी होतो म्हणे 5 मिनिटासाठी. त्याला ज्या वेळेला प्रश्न विचारण्यात येतो ना की तू आकाचा आका म्हणतो, नाव का बरं घेत नाही, बुडात दम नाही का तुझ्या बुडात दम नाही का धस, त्याची काढतोय. संपत्ती किती आहे तुझ्या, संपत्तीचा एका जणाने ना व्हिडिओ बनवला, तुझ्यावर गुन्हे किती आहे ना, तू तुझ्या, बरं का,
याने याच्या प्रतिज्ञापत्रामध्ये ज्या वेळेला इलेक्शनाला उभं राहायचं असतं ना त्यावेळेला याने ते प्रतिज्ञापत्र असतं ना त्याच्यात माहिती भरायची असती आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये याने जी माहिती भरली ना त्याच्यात मध्ये गुन्हे बघ याच्यावर पण काय गुन्हे नाही हो याच्यावरही पोतभर गुन्हे आहेत. आणि कुठले गुन्हे आहेत? सामाजिक कार्यकर्त्यांना झालेले गुन्हे नाहीत बरं का अजिबात नाही. हा याच्यामध्ये याच्यावर कुठले गुन्हे आहेत बघा सुरेश धस यांची एकूण संपत्ती व गुन्हे आणि त्यांचा व्यवसाय काय आहे. ऐका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फार महत्वाचा आहे आणि लाईक थांबू देऊ नका. फार महत्वाच्या माहिती मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवते ज्या तुम्हाला माहिती नसतात त्या माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यामुळे लाईक धनार्दन आणि धनार्दन शेअर व्हिडिओ धनार्दन शेअर हा घराघरापर्यंत गेला पाहिजे फार महत्वाचा. आपण ज्या वेळेला दुसऱ्याकडे एक बोट करतो ना हे चार बोट आपल्याकडे असतात बघा जिवंत उदाहरण. एक बोट दुसऱ्याकडे केला ना 4 बोट माझ्याकडे आले. अशाच पद्धतीमध्ये धस अण्णा कुठं पण धस आणि कुठं पण धुळगुस घाल नाही का. धस अण्णा ऐकावं धस अण्णा बरं का. हा त्या फडणवीस साहेबांच्या पण नाकी नाव आणून ठेवले या माणसाने. काय समजतो स्वतःला माहिती नाही. त्यांचं पण नाव खराब व्हायला लागले या माणसांमुळे. आम्ही इतका जीव तोडून नाही का जीवाच्या आकांतेने निवडणुकीच्या वेळेस आम्ही लोकांच्या शिव्या खाऊ प्रचार करत होतो. दररोज आम्ही 2-2, 3-3 टाइम व्हिडिओ बनवत होतो की नाही महायुती सरकार निवडून येऊ दे. आणि महायुतीमध्ये सुद्धा असा एखादा नासका कांदा असावा का ज्याने अख्ख्या महायुतीला फार सुरुंग लावावा. सुरुंग लावला या दसनी उठतं आणि काही पण भुकतं. का बरं तुला करुणा मुंडे इतके दिवस दिसली नाही का? तुझ्याच तिथं होती ना. तुला का बरं अगोदर वाटलं नाही करुणा मुंडेला मदत करावी? का नाही वाटलं? अरे एका जणांनी तर त्या दिवशी नाही व्हिडिओ बनवला होता किती नेत्यांना किती बायका आहेत ते. त्या धनंजय मुंडेला मानतोच आम्ही की त्याने खुलेआम स्वीकार केलं की हो आहे माझ्या आणि तिचे रिलेशन आहेत बायको नाही. आणि हा बाबा म्हणतो म्हणजे तू हा म्हणतो मी तर मान्यच करतो की ती त्यांची पहिलीच बायको आहे. बर मग तुमच्याकडे काही जर असतील ना पुरावे लग्नाचे तर द्या बरं द्या ना धसांना म्हणजे आमच्यासारख्या युट्यूबर्सला बरं होईल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला. कारण काय झालं माहिती का सर्वसामान्य लोक आता बातम्या बघत नाही कारण बातम्यांमध्ये सर्रास खोटं आहे हे कळून गेलं त्यांना. सर्वसामान्य लोक काय बघतात माहिती का संगीता वानखेडे आपला माणूस न्यूज डंका बरं का खरं तेच त्याच्यानंतर सुशील कुलकर्णी यांचं अॅनालायझर त्याच्यानंतर भाऊ तोडसेकर यांचं चॅनल त्याच्यानंतर प्रभात सूर्यवंशी यांचं आकार डिजी9 हा ह्या भाऊ तोडसेकर यांची लक्षवेधी. त्यामुळं हे जे आहे ना सर्वसामान्यांची चॅनल आहेत आम्ही खरं तेच बरं का स्पष्ट मत आणि खरं तेच म्हणून 1.5 महिन्यात मध्ये 1 लाख लोक जोडल्या गेलेत का तर खरं बोलतोय ना आणि स्पष्ट बोलतोय. आम्ही बंडला घेऊन बोलत नाही. आमची तळमळ काय आहे की सर्वसामान्यांची फसवणूक व्हायला नको एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकवण्यात यायला नको. त्यामुळे तुमच्याकडे जर काही असे पुरावे असतील ना करुणा मुंडे सोबत लग्न केलेलं आहे धनंजय मुंडेनी तर आम्हाला द्या ना म्हणजे आम्ही मांडू ते बरं का. करुणा मुंडे पण आतापर्यंत सिद्ध करू शकली नाही की तिने लग्न केलेलं आहे धनंजय मुंडे सोबत नाहीच. जर ती त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करती त्यांच्यासोबत झोपण्याचे फोटो व्हायरल करती त्यांच्यासोबतचे नाचण्याचे फोटो व्हायरल करती त्यांच्यासोबतचे सगळे काही एन्जॉय केलेले बाहेरच्या देशात गेलेले फोटो व्हायरल करती तर तिच्याकडे लग्नाचे फोटो का बरं नाहीत? लग्नाचे फोटो पण असायलाच पाहिजेत ना. जर लग्न केलंच नाही तर लग्नाचे फोटो कुठून असतील? आणि उगाच कुणावर तरी टाकायचं कुणाला तरी बदनाम करायचं नाही का. अरे सगळे रंगलेत कुठलाच नेता नाही. एकट्या धनंजय मुंडेला नका बोलू मग रंगलेले तुम्ही सगळेच आहेत. पचापच भिजलेले सगळेच आहे. बाई म्हणजे भोगवस्तू तुमच्या नजरेमध्ये. तुम्ही नका जास्त शहाणपणा करू. तुमच्या पण किती आहेत ना त्या बाहेर पडतील. हा जास्त एखाद्याच्या आहे ना एखाद्याच्या जास्तच घुसू नये आणि एखाद्याच्याच मागे लागू नये. तुम्हाला खरंच काढायचं ना बाहेर प्रत्येक नेत्याचे लफडे काढा की बाहेर. हा काढा बाहेर. लय तुम्हाला समाजामध्ये क्रांती घडवायची ना आणि समाजापुढे तुम्हाला खरं आणायचं आहे ना मग सगळ्याच नेत्यांचं काढायचं. एकटा धनंजय मुंडे धनंजय मुंडे धनंजय मुंडे अरे एवढं जर देवाचं नाव घेतलं असतं ना तो पण तुम्हाला पावला असता. काय लावलंय आकाचा आका आणि काय तर म्हणे मी गजनी मधला आहे माझा गजनी होतो. अरे वा. आणि पुढं मीडियावाले ही तुमची मीडिया ही तुमची मीडिया काही आहे का गांभीर्य आहे का? विषय काय आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि तुम्ही तिथं म्हणजे तुम्ही सभेमध्ये तर हशा पिकवताच शिट्ट्या टाळ्या वाजल्याच पाहिजेत
परंतु तुम्ही ज्या वेळेला मीडिया काय ते मुंबईत आज काय ते मुंबईत एवढं मोठं तुमचं चॅनल आणि तुम्ही अशा थिल्लर माणसांच्या हे घेताय का, मुलाखती घेताय का, आणि ते खिखी अरे काय लाजा वाटू द्या जरा. काय बघावं सर्वसामान्यांनी, तुमचं खिखी बघायचंय हा? गांभीर्य आहे का तुम्हाला? तुम्ही कुठल्या विषयावर समोरच्याची मुलाखत घेताय याचं गांभीर्य आहे? काल सुप्रियाबाई काय तो आकांत, सुप्रियाबाई तुमच्या कोणत्या शेतात मध्ये तुम्ही 6 कोटीची वांगे पिकवता हो? आमच्या मी तर लय वेळा बोलले सुप्रियाबाईंना की जरा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्या की हो तुम्ही प्रशिक्षण. सुप्रियाबाई तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्या ना प्रशिक्षण की तुम्ही 3 एकरामध्ये का 6 एकरामध्ये म्हणे कितीतरी कोटीचे वांगे पिकवता. आमच्या शेतकऱ्यांना ते वांगे पिकवता येत नाही. कोणतं वांग आहे होते असं सुप्रियाबाई? त्या वांग्याचं नाव पण सांगा, त्या वांग्याचं बी कुठून आणलंय सुप्रियाबाई तुम्ही? काल सुप्रियाबाई त्यांची संपत्ती मोजत होत्या. काल सुप्रियाबाई त्यांच्यावर, सुप्रियाबाई तुमच्यावर पण आहेत की हो. तुम्ही तर ते बिटकॉइनचं काय ते तुमचं प्रकरण कसं काय दाबण्यात आलं? मला फडणवीस साहेबांना विचारायचं का बरं दाबण्यात आलं यांचं बिटकॉइनचं प्रकरण? काय तुमचं काही साठवट झालंय का? बिटकॉइनचं एवढं दडदडीत त्या अधिकाऱ्याने सांगितलंय, त्याने व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकवल्या. का बरं बिटकॉइनचं प्रकरण दाबलं? काढायचंय ना, सगळंच काढायचं बाहेर. मग का बरं एखाद्या गरीबाच्या लेकराला तसं धरून ओढायचं? का बरं? कोण मला सांगा ना. प्रत्येक नेता म्हणतो आमची खायची सोय नव्हती, मी लय गरिबीतनं आलोय. प्रत्येक नेता, मग तू गरिबीतनं आलाय आणि इतकी हजारो कोटीची संपत्ती कुठून रे बाबा तुमच्याकडे? तुम्ही ऑन पेपर आहे ना, या दसाची संपत्ती आहे ना, ऑन पेपर किती सांगितली माहिती का? दसाची संपत्ती ऑन पेपर 36 कोटी प्लस ऑन पेपर बरं का, म्हणजे प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली आहे. मग अशी किती असेल सांगा मला, अशी किती असेल? मग ती काढावी. आता मला विनंती आहे व्हिडिओ बघणाऱ्यांना की याची संपत्ती जिथे जिथे आहे ना मला द्यावं. माझा नंबर स्पष्ट मत लाईव्ह चॅनलला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअपला मला पाठवा तुम्ही माहिती की याच्या पण संपत्ती कुठल्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. अरे सगळेच नेते ड्रायव्हर असेल नातेवाईक असेल यांच्या नावावर संपत्ती घेतात. सगळे नेते, कुणीही दुधाने धुतलेला नाही. मला तर सुप्रियाबाईंना एक म्हणायचंय, सुप्रियाबाईंचं एक आलेलं आहे प्रकरण सुप्रियाबाईंच्या बापाच्या रयत क्रांती शिक्षण संस्थेचं बरं का. ते रयत शिक्षण संस्थेचं एक प्रकरण आलेलं आहे. एक महिला शिक्षिका आहे बघा, त्या महिला शिक्षिकेचा छळ आहे ना तिथल्या मुख्याध्यापकाने केलाय. त्या महिला शिक्षिकेचा विनयभंग मुख्याध्यापकाने केलाय पिंपरी चिंचवड मधल्या. ज्या वेळेला ती मुख्याध्यापिका आणि तिचा नवरा त्याच्यावर गुन्हे दाखल करायला गेले त्यावेळेला पोलीस त्यांचे गुन्हे दाखल करून घेत नव्हते. इकडून तिकडून गुन्हे दाखल करून घेतले तर त्याच्यावर क्रॉस कंप्लेंट घेतली मुख्याध्यापकाची की या बाईचा नवरा चाकू घेऊन आम्हाला मारायला आला. ती बाई ओरडून सांगते ती शिक्षिका की शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, जर माझा नवरा चाकू घेऊन गेला मारायला ना तर तपासा, शाळेमध्ये जा आणि शाळेतले सीसीटीव्ही कॅमेरे बघा. या लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरेच डायरेक्ट त्यांचं रेकॉर्डच गायब केलं. म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरेच नाही, शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय नसू शकतात मला सांगा, ते पण पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी. सुप्रियाबाई न्याय द्या ना त्या बाईला. ती बाई तुमच्या बापापर्यंत गेली, कळलं ना? सिल्वर वॉकला ती शिक्षिका आली. तुमचा बाप रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तुमचा बाप सुप्रियाबाई. किती किती भ्रष्टाचार केला तुमच्या बापानी. किती किती शिक्षिका, प्रत्येक ती बाई सांगते कितीतरी शिक्षिकांचे ना अत्याचार त्यांच्यावर झालेले आहेत. कितीतरी शिक्षिका आहेत की त्या या गोष्टींना सामोरं जात आहेत किंवा भोगतायत. कारण जरा या मुख्याध्यापकाच्या विरोधात बोललं तर बदल्यांचा अधिकार त्यांना दिलेला आहे. मला विनंती आहे फडणवीस साहेब, हात जोडून विनंती आहे, रयत शिक्षण संस्था तुम्ही ताब्यात घ्या. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अशा बऱ्याच महिलांचा छळ होतोय, शिक्षिका महिलांचा. कारण त्यांना बदलीचा धाक दाखवला जातो. बदलीचे अधिकार हे त्या मुख्याध्यापकाकडे असतात, म्हणून तो मुख्याध्यापक त्याला हवं तशा पद्धतीमध्ये त्या शिक्षिकेचा वापर करून घेतो. आणि जर तिने नाही म्हटलं तर तिची बदली याच्या मनमानी कारभाराप्रमाणे कुठेही करण्यात येते. ज्या वेळेला ती महिला त्या याच्यावर गेली ना सिल्वर ओकला, या वाकडू सूर माणसाला भेटायला, अरे हा राक्षस आहे, राक्षस लक्षात ठेवा. याला भेटायला गेली ती महिला, त्यावेळेला हा माणूस काय म्हणतो माहिती तिला, त्या बाईला, त्या शिक्षिकेला, हे नाही बघत असं, हे नाही बघत असं,
हे मी बघत नाही म्हणे. बस दोनच शब्द, विषय संपला. त्या बाईने अर्ज दिला, ती रडतीये धाय मोकलून. साहेब माझी काहीच चुकी नाही साहेब, माझ्यावर हा माणूस मला 2 वर्षापासून छळतोय, हा माणूस मला 2 वर्षापासून शारीरिक संबंध आहे, सुखाची मागणी करतोय. आणि ज्या वेळेला मी वैतागून माझ्या नवऱ्याला सांगितलं त्यावेळेला माझा नवरा तिथे जाब विचारण्यासाठी त्याला आलाय. आणि माझा नवरा तिथे आला असताना माझं आणि याचं भांडण चालू होतं. माझ्या नवऱ्याने मला विचारलं आणि मी त्याला सगळं सांगितलं. मी वैतागून गेलेली होते. त्यावेळेला माझ्या नवऱ्याने मला हाताला धरून आतमध्ये ओढत नेलेलं या माणसाने, याने मला हाताला धरून आतमध्ये ओढत नेलेलं आहे. हे ती शरद पवाराला सांगत होती. आणि शरद पवार 2 शब्दात तिला म्हणतो हे मी बघत नाही. अरे माणूस आहे का तू? एक जनवार, जनवार आहे का तू? एक महिला तुझ्याकडे येते, तू त्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. बरं जाऊ दे, अध्यक्ष गेला चुल्यात मध्ये, मला बंधनं आलेत ना युट्यूबचे, त्याच्यामुळे मला शब्द लय जपून वापरावे लागतात. गेला ते अध्यक्ष, गेलं कुठं? माणूस एका मोठ्या पक्षाचा तू अध्यक्ष आहे ना, मग तुला त्या महिलेला न्याय देता येत नव्हता का रे? गेल्या 6 महिन्यापासून ती महिला दर भटकतीये. कुठं केली तिची बदली? त्या शिक्षकांनी ज्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या महिलेची बारामतीला बदली करण्यात आली. ज्या ठिकाणी तो ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ना त्याचं घर तिकडे आहे बारामतीला, त्याचं घर जिथे आहे ना तिथं या महिलेची बदली करण्यात आली. म्हणजे उद्या तिच्या जीवाला मारून टाकायचं तिला तिथं. किती मनमानी कारभार चाललाय मला सांगा ना. फडणवीस साहेब रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली आहे. त्यांचे वंशज वनवन फिरतायत आणि हा नागोबा बसलाय त्याच्यावर पुतळा मारून. ती घ्या ना फडणवीस साहेब, घ्या. सरकार तुमचं आलंय, न्याय द्या हो गोरगरिबांना. फडणवीस साहेब तुमच्याकडून अपेक्षा करतायत, हो तुमच्याकडून अपेक्षा करतायत लोक. फडणवीस साहेब हात जोडून विनंती आहे, नाहीतर मला त्या महिलेसोबत उपोषणाला बसावं लागेल आणि मी बसणार. सुप्रिया सुळेला नाक लावून बोलती ना, ती महिला आहे, दे ना तिला न्याय. आलंय नाक लावून बोलती ना ग तू? तुझ्या बापाने काय केलं बघ ना जरा. काय केलं तुझ्या बापाने? हे जे लोक आहेत ना हे तुमच्या पक्षातले आहेत, भ्रष्टाचारी लोक. तुम्हाला सोडून बाजूला झालेत ना म्हणून तुमचा तिळपापड व्हायला लागला. जोपर्यंत तुमच्या सोड होते ना तोपर्यंत तुम्ही झाकून ठेवलं त्यांचं सगळं. आणि जेव्हा तुम्हाला सोडलं ना तेव्हा बाहेर काढायला लागले. अरे वा, ते बीजेपी मध्ये आल्यानंतर त्यांनी गुन्हे केले नाही, ते तुमच्या सोबत होते ना तेव्हा त्यांनी रंगरलिया बनवल्या, तेव्हा त्यांनी सगळं काही रंगवून ठेवलं. तेव्हा कुठे गेला होता शरद पवार? दिसलं नाही का त्याला? आता त्याची लोक करतायत मोर्चे. आता बजरंग बाप्पा, वा 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 वा. आता जितेंद्र आव्हाड, झोपले होते होय इतक्या दिवस तुम्ही? दिसत नव्हतं तुम्हाला? अरे नीच प्रवृत्तीचा तुमचा पक्ष आणि नीच प्रवृत्तीची तुमची. आणि ही सुप्रिया सुळे लागली मोठी नाक लावून बोलायला. नाकानं कांदे सोलणारी नाही, नाकानं वांगे सोलणारी म्हणलं पाहिजे तिला, होय ग? आणि काढती याच्याकडे एवढी संपत्ती, त्याच्याकडे तेवढी संपत्ती, कुठून आली? अरे ईडीची नोटीस तर तुम्हाला पण आलेली आहे. खकाना झाला तुझा त्यावेळेला. पण माझ्या वहिनीला आली, माझ्या ताईला आली, माझ्या आमकीला आली. अरे वा वा वा. तुमची नाही चौकशी करायची होय, तुमची नाही करायची, पण गोरगरिबांवर मात्र बरोबर लक्ष. हे धस, हे दुडगुस, इकडं त्याची संपत्ती, तिकडं त्याची. तुमची पण कोणतरी आहे, आल्या नाव तुमचे पण. व्हिडिओ बनवला एका जणांनी तर. कुणा कुठल्या कोट्या नेत्याला 2-2 बायका, सगळ्यांची नावं बनवली. का बरं? एकटा धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, तुमचे पण असतील ना ड्रायव्हर, तुमचे पण असतील ना सगळे सोयरे, तुमचे पण असतील ना नातेवाईक. काढा की यांचं पण जरा. का फक्त एकट्याला हा म्हणा, हा जरा आडून घ्या, बोलायचं नाही का? आमच्या कापून टाकायचं का? आमच्या कापून टाकता का? अरे काय बोलतो, काही संबंध का? कुठं धनंजय मुंडे काय बोललाय तुला? तू इतका बोलतो तरी धनंजय मुंडेने तुझ्यावर एक शब्द सुद्धा काढलेला नाही, एक शब्द नाही. मी फडणवीस साहेबांची बाजू घेत होती आणि घेते अजूनही. का? फडणवीस साहेबांनी या वाचाळवीर जरा नंगेला कधीच प्रतिउत्तर दिलं नाही. फडणवीस साहेब म्हणायचे माझं काम काय आहे ते मला माहिती, त्याला बोलू देत काय बोलायचं ते, मी त्याला उत्तर देणार नाही. त्याच पद्धतीत आज धनंजय मुंडे सुद्धा शांत बसलेला आहे. तो व्यक्ती एकही शब्द बोलत नाही. तुम्हाला सांगते,
पंकजाताई एकही शब्द बोलत नाही. त्यांना कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला तरी ती लोक म्हणतात आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, सीआयडीच्या हाती तपास आहे. जर सीआयडी मध्ये तसं काही निघलं तर मी राजीनामा देईल, मी शिक्षेस पात्र आहे. मला जी शिक्षा मिळेल ती मी भोगायला तयार आहे. एकही शब्द तो माणूस याला उलटून बोललेला नाही. हा उकरून आम्ही बोलायचं नाही का, मी गुंडाला बोललो ना, हा हा लाभार्थी टोळ्या उभ्या करतो, हा अरे लाभार्थी टोळ्या कोणत्या रे बाबा, हा कोणत्या? बरं तू म्हणतो ना मी सगळ्या समाजाचा आहे. आज 18 वर्षाचा मुलगा जवळजवळ 1 महिनाभर कोमामध्ये होता, 1 महिना का 2 महिने, आणि आज त्याचा जीव गेलाय आज की काल. काय रे बाबा तू त्याच्यावर बोलला नाही? त्याला पण उच्च जातीच्या लोकांनी मारलेलं आहे. काय होतं प्रेम प्रकरण, त्या पोराला सुद्धा इतकं मारलेलं होतं की त्याच्या चेहऱ्याच्या खालचा पूर्ण भाग म्हणे भुगा करून ठेवला होता. त्याच्यावर तू एकही शब्द बोलला नाही. जरा नंगे कुठं गेलंय तुझं जातीय समीकरण, समाजासाठी तुझं बोलणं? तो धनगर बांधव पण आपलाच आहे ना. आरोपी कुणीही असू दे, त्याच्यावर आरोप आहेत ना. मग ज्या लोकांवर आरोप आहे त्या लोकांवर तू का बरं बोलला नाही? त्या 18 वर्षाचं लेकरू गेलं ना त्या घरातलं, तरणताठ लेकरू गेलं त्या मायबापाचं. त्या वयात होतात चुका मुलांकडनं, त्याला मारायचंही होतं, मी नाही म्हणत नाही, पण त्याचा जीव जाईपर्यंत मारलं त्याला. पण त्याचे सुद्धा फोटो आज व्हायरल झाले, त्याला कशा पद्धतीत मारलेला आहे. तो मुलगा कोमात गेला आणि त्याने आपला जीव गमावला. तू का बरं बोलला नाही रे जरा नंगे त्याच्यावर? तू जातीसाठी याला अस्तित्व हुसकला ना. तुम्हाला सांगते सल्यूट, जालनाकरांना सल्यूट. तिथलाच हा आहे आणि तिथल्याच लोकांनी याला पळवला. चल नाही सुट फुट हट, जातीवादी किड्या, तुला अजिबात एंट्री नाही आमच्या इथं. त्याच पद्धतीत प्रत्येक ठिकाणी याला तसंच बोललं पाहिजे. जातीवर बोलायचं नाही, व्यक्तिगत रोष काढायचा नाही. इथं संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे. अरे ती लेक रडतीये, मला या गर्दीत मध्ये माझा बाप दिसत नाही म्हणून रडतीये. एवढी गर्दी आहे पण माझा बाप मला कुठंच दिसत नाही. 1 महिना झाला आणि ते कधीच मला आता दिसणार नाही. रडतीये ती लेक आणि तुम्ही लोक हाशा पिकवता. होय रे, लिंग तोडून साडी घालणारे तुम्ही हाशा पिकवता खालचे. आजच्या मोर्चामध्ये मानलंच पाहिजे ज्यांनी मोर्चा आजचा केलाय ना, आजचा जो जनाक्रोश मोर्चा होता, खरंच त्यांना खरंच सल्यूट, खरंच सल्यूट. ज्या वेळेला कोण होते ते दादा मला माहित नाही, भाषण करायला लागले आणि खाली टाळ्या वाजायला लागले. ते म्हणले टाळ्या वाजवायच्या नाही, टाळ्या वाजवायच्या नाही, शिट्ट्या वाजवायच्या नाही, माणूस गेलाय आपला. याला म्हणतात खरा जनाक्रोश मोर्चा. नाही तर हे शिट्ट्या टाळ्या आणि हे अगं बया बया गदा 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 होत होते. सरे सांगणार तुम्हाला सांगतो कचा तुम्ही घोडे लावले त्यांच्या आईला. बर होय रे, तुझी आई कुठं ठेवली झोपून? तू कुठं? दुसऱ्यांच्या आईला आणि आपली आई. अरे तिथनच सगळ्यांचा जन्म झालाय रे, त्याच योगीतनं तू मी सगळे तिथनच आलोय बरं का. लाज वाटायला पाहिजे. तर याला मराठ्यांचा नेता केलाय. कुणी केला रे याला मराठ्यांचा नेता? कुणी दिलं रे याला नेतृत्व मराठ्यांचं? हा मुघली मराठ्यांचा नेता आहे, हा मराठ्यांचा नेता नाही बरं का. हे कळलं असेल ना आता. हा कुणाच्या सांगण्यावरून, म्हणजे याच्या जरानंगेच्या आकाने जे त्याला स्क्रिप्ट दिलेली असती ना, ती स्क्रिप्ट जर त्याला बोलू दिली नाही तर तो स्टेजवर येत नसतो बरं का. हा तो मग कुठं जातो, मग त्याचा बीपी लो होतो, मग त्याचा बीपी हाय होतो, मग तो लगेच गॅलेक्सीला जातो. हा आणि मग ते असं लय काय नाटक याचे. तो तंबाखूचा तोबरा त्याच्या तोंडात, काय नाटक. याला एखादा आहे ना, मी म्हणते याला एखादा आवड फेकूनच मारावा. हा काय याचे नाटक. बाई 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 अगं बाई, एखादा नाटककार त्याच्या पुढं फेल जाईल. हा अशी तर याची नाटक आहेत, काय सांगायचं तुम्हाला. परंतु मला सुसूबाई, धुडगूस घालणारे धस, चंदन चोर कोणी माहितीये ना, बजरंग सोनवणे, स्वतःच्याच बापाला मारणारे श्रीरसागर. अरे काय तुम्ही ते त्या यांना मारणारे कोण? अनंत कर्मुसेला मारणारे महान व्यक्ती,
काय तोंड घेऊन, लाज कशी वाटत नाही हो या लोकांना? आनंद करमुसेला घरात मध्ये बंगल्यावर आणून मार मार मारलं, जसं या संतोष देशमुख यांना मारलं ना त्याच पद्धतीत अनंत करमुसेला मारलेले. फक्त फरक इतकाच आहे की अनंत करमुसे हे थोडेसे दष्टपुष्ट होते, शरीरसृष्टीने चांगले होते, म्हणून त्यांच्याकडे ती प्रतिकार शक्ती होती. परंतु संतोष दादाकडे ती प्रतिकार शक्ती नसल्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. सेम तीच घटना घडलेली आहे. आणि हा अवहाड अवहाड तुम्ही काय केलेले, कोणचं तोंड घेऊन पुढे येता आणि मीडिया बिनलाजी ही विकल्या गेलेली मीडिया प्रश्न नाही विचारत बरं का त्यांना की तुम्ही पण अनंत करमुसेला असंच मारलेले, तुम्हाला कोणत्या तोंडाने तुम्ही बोलताय हो? हा, कोणत्या तोंडाने बोलताय तुम्ही? तुम्हाला लाज नाही वाटत का या विषयात बोलायला? तुम्ही तेच केलेलं आहे ना. तो एक कोर त्याचा हे तर याच्यात तर व्हायरल झालेलाच आहे की धनंजय मुंडे माझ्या मतदारसंघात आल्यामुळं मी तिथं येतो आणि मी त्याचा विरोध करतो, मी त्याचा राजीनामा मागतो. का तर तो माझ्या मतदारसंघात येऊन माझ्या विरोधात प्रचार केलेला. या आवाहाडला संतोष देशमुखांचं काहीच घेणं देणं नाही. त्यांना न्याय मिळावा म्हणून तो येतो का? नाही. अरे चॅटिंग त्यांचं व्हायरल होतंय, मसाला जमा करून ठेव. अरे वा, मसाला जमा करून ठेव, मी तुला भेटेल पहिला आल्यावर. काय पैसे लागत असतील ना ते सांग. या धन्याचा आणि वाल्याचा मसाला जमा करून ठेव. आज त्यांची खरडपत्तीच काढतो. तुमचं चॅटिंग व्हायरल होतंय आणि तुम्हाला मीडिया विचारतच नाही त्याच्यावर काहीच. अरे वा, क्या बात है. ही आमच्या महाराष्ट्रातली मीडिया बिनलाजी. अरे मीडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे रे मीडिया म्हणजे. तुम्ही कोसळवला तो चौथा स्तंभ. तुम्ही ना तो चौथा स्तंभ धारातीर्थी पाडला. तो चौथा स्तंभ संपून गेलेला आहे. आमच्यासारखे जे इमानदार युट्यूबर्स आहेत ना ते खरं काय ते पब्लिक पुढे मानतायत. तुम्ही लोकांनी संपवलं रे, संपवलं. तुम्ही लोकांनी काहीच ठेवलं नाही. फक्त राजकारण आणि बंडल याच्यावर तुमचं काम चालू आहे. लक्षात ठेवा. जे पैसे देईन त्याची बातमी लावायची, जो पैसे देईन त्याची बाईट लावायची. किती रे खालच्या थरावर जावं, किती. सर्वसामान्यांनी कुणावर विश्वास ठेवावा. म्हणून सर्वसामान्य लोक भाऊ तोडसेकर अवघ्या काही मिनिटामध्ये लाखो व्ह्यूज असतात. प्रभात सूर्यवंशी अगदी काही मिनिटामध्ये लाखो व्ह्यूज असतात. आमचे सुशील कुलकर्णी दादा अवघ्या काही मिनिटामध्ये लाखो व्ह्यूज असतात. का तर लोकांना हे पटतंय. ही लोक खरं तेच मानतायत, खोटं नाही. कुणाला विकल्या जात नाही. आम्हाला विकत घेण्याची कुणाची ऐपत पण नाही. कळलं ना? आम्हाला कोणी विकत घेईल ना एवढी ऐपत पण नाही कुणाची. आम्ही असं आमचं स्थान बनवून ठेवलं ना की आम्हाला विकतच कोणी घेऊ शकत नाही. आम्ही खरं ना तेच म्हणतो. समाजाची दिशाभूल करत नाहीये. हा, लक्षात ठेवा. परंतु यांचं मांडत राहणार एवढं लक्षात ठेवा. हा, मांडत राहणार. किती गुण आहेत मला सांगा ना, त्या 10 वर किती गुण आहेत? ह्याच्यावर उद्या नक्की व्हिडिओ बनवेल. व्हिडिओ मोठा होतोय त्यामुळे आता थांबवते. उद्या नक्की व्हिडिओ बनवेल ह्याच्यावर. किती गुन्हे आहेत 10 वर? कोणते गुन्हे आहेत तुम्हाला सांगते ना, थोडक्यात सांगते. फसवणूक व अप्रमाणितपणे मालमत्तेच्या वितरणाशी संबंधित हा गुन्हा आहे. बनावट दस्तावेजाशी संबंधित बरं का. फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटेपणाशी संबंधित बघा याच्यावर गुन्हे किती आहे. हा, गुन्हेगारी आणि धमकीसाठी, घराच्या अतिक्रमणासाठी, दंगलीसाठी, बनावट दस्तावेजसाठी इतके गुन्हे दाखवले याच्यावर. कणावर 10 वर त्याचे कलम आणि ते उद्या सांगेल तुम्हाला. आणि दुसऱ्याला नाक लावून आणि यांनी यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेले आहे बरं का. हे एवढे गुन्हे दाखवलेत यांनी यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेले. विचार. हा, काय आज त्या दमानियाचं पण बघितलंय. मुंबईमध्ये कुठं दिली नाही का, 6-7 वर्षापूर्वी जमीन घेतली होती शेतकरी म्हणून आणि नंतर ती प्लॉटिंग करून विकली. तर ते काहीतरी सरकार जमा झालेली. अरे कुठल्या नाकाने बोलताय, कुठल्या तोंडाने बोलताय रे तुम्ही लोक? बोलणार आहे ना त्यांनी निदान आपलं पुस्तक जरा उकलून बघावं आपण काय आहोत. कळलं ना? पुस्तक उकलून बघावं आपण आहोत काय आणि नंतर दुसऱ्यावर बोलावं. स्वतः बरबटलेले, लथपथ झालेले आणि दुसऱ्यांवर आरोप करताय. अरे लाजा नाही रे तुम्हाला. हा, आणि ही करुणा मुंडे ही बारगल होती बरं का. हा, हिचा पण इतिहास तुम्हाला सांगणार आहे लवकरच. थांबा, येणार आहे तिची सगळी स्टोरी माझ्याजवळ. सगळी येणार आहे तिची स्टोरी. हा,
जर तुम्ही एखाद्या व्यक्तींना आयुष्यातनं उठवायचं काम करत असाल ना तर होऊ देणार नाही आम्ही लोक. आम्ही युट्यूबर जे आहे ना इमानदारीनं काम करणारे आम्ही होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हरकत नाही. चला, ज्यावेळेला आपण अध्यात्माशी आणि हिंदुत्वाशी जोडलेला असतो ना आपल्या हातून चुकीचं काम घडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण अध्यात्म कधी चुकीचं करायला परमिशन देणार नाही. संविधान कधीही चुकीचं काम करण्यासाठी परमिशन देणार नाही. संविधान सुद्धा हेच सांगतं, चुकीचं कराल तर सजा होईल, गुन्हे दाखल होतील. आणि भगवद्गीता ही तेच सांगते, चुकीचं करू नका. हरकत नाही. चला, लाईक करा, लाईक करा, लाईक करा. फार महत्वाचं आमच्या लोकांचं तेवढंच आहे रे. लाईक करा जनाबाबांनो. काय मागतोय आम्ही तुम्हा लोकांना? लाईक करा. लाईक फार महत्वाचे असतात तुमच्या. तर हरकत नाहीये. मस्त खा, स्वस्त राहा, जगा. आणि उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमची संगीता दैवानखेडे. श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. लाईक करा, लाईक करा. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा.